गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अशी होते माझ्या लाडूबाईची मॉर्निंग. आता ती उठली आहे. आता बघूया ती पुढे काय काय करते. सकाळी सकाळी उठल्या उठल्या ती एवढी फ्रेश दिसते ना. आता बघा कशी खेळायला लागली. उठल्या उठल्या तिला काय ना काय चलपट्या चालूच असतात. अरे बॅटची हालत एवढी बेकार केली का बघा. आता झालं. आता उठल्या उठल्या तिला ॲपल खायला लागतं, जो तिला अजिबात आवडत नाही. तरी पण मी जबरदस्ती तिला भरवण्याचा प्रयत्न करते आणि ती नाही खात. नंतर ती जाते बाप्पा करायला, बाप्पाचं दर्शन घेते. ती रोज आईसोबत बाप्पा करते आणि मग अशी तिची अंघोळ होते. बाप्पा केल्यानंतर ती आंघोळीला जाते. अंघोळ झाली की मस्त फ्रेश होऊन चांगले चांगले छान छान कपडे घालते, पावडर टिकली करते. आणि पावडर टिकलीसाठी तिची भरपूर नाटकं असतात. जसं काय माझीच मेकअप करत असते मी, एवढं तिला डिमांड नसतं. आणि पप्पा दिसलं का असे रिॲक्शन तिचे चालू होतात. आणि मग तयार झाली का तिला लगेच समजतं का आता मला बाहेर फिरायला जायला पाहिजे. जाते बाहेर. परत चालू होते तिचे नाटकं. इकडून तिकडं, एकीकडे टी व्ही बघणार, एकीकडे सगळा पसारा काढणार. कंटिन्युअसली ती दमत नाही. तिला थकलाय माणूस, तिला थकावट असा फीचरच नाही आहे तिच्यात. कंटिन्यू काहीतरी हाताला चालू. एका तासात कपडे चेंज, एवढं काम तिचं हार्ड असते. परत पावडर टिकली चालू. पावडर टिकली झालेली आहे कारण आई तिला आता फिरायला नेणार आहे, म्हणून ती चकाचक पावडर टिकली करून रेडी होत आहे. आता बघा, आहा जिंकली. अरे वा अरे वा. आईची वाट बघत होते. आई काय तिला फिरायला न्यायला आली नाही. मग बेचारी अशी परत खेळायला लागली आणि आई दिसली आणि तिची खुशी बघा. आता एक खुशीला तोड नाही. गेली. आत्ता काय येणार नाही. आत्ता की रात्र झाल्याशिवाय पोरगी घरात नाही येणार. सो असा होता द्वारकाचा दिवस. थँक्यू.